जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे हडपसर येथे शैक्षणिक संकुलामध्ये शिवजयंती महोत्सव फार मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। या उत्सवाला संस्थेचे संस्थापक सचिव प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्याकडून प्रेरणा मिळाली। संस्थेचे उपाध्यक्ष गिरिराज सावंत, संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे, डॉक्टर संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवण्यात आले। सिग्नेट पब्लिक स्कूल आणि जयवंत पब्लिक स्कूल यांच्या वतीनं पुरंदर किल्ल्यावरून पहाटे पेटती मशाल घेऊन विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षक शिक्षिका हे हडपसर मधील श्रीराम चौकापर्यंत ती मशाल आणली गेली। तिचं स्वागत आणि श्रीराम चौकामध्ये त्या सर्वांचे ढोल ताशा, लेझिम पथक आणि शिवरायांच्या वेशभूषेतील आणि मावळ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांनी स्वागत केलं। त्याच ठिकाणी संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे यांच्या हस्ते श्रीरामाची पूजा आणि आरती त्या ठिकाणी पार पडली। श्रीराम चौकातून भव्य अशी मिरवणूक काढून जेएसपीएमच्या हडपसर शैक्षणिक संकुलामध्ये ही मिरवणूक आल्यानंतर त्या ठिकाणी पालखीची पूजा केली गेली आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये कॅम्पसमध्ये ही मिरवणूक काढण्यात आली। मैदानातील व्यासपीठावर छत्रपती शिवरायांची भव्य मूर्ती ठेवलेली होती। भव्य असं व्यासपीठ त्या ठिकाणी तयार केलं गेलं होतं। तसेच त्या व्यासपीठावरील छत्रपतींच्या भव्य मूर्तीची प्रथम पूजा केली आणि जयघोषामध्ये अत्यंत उत्साही प्रेरणादायी वातावरणामध्ये जयंती उत्सव साजरा करण्यात आला। जय भवानी, जय शिवराय, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय, जिजाऊ तसेच जय शिवराय अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। या निमित्तानं खुली वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी घेतली गेली होती। यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकाचा त्या ठिकाणी यथोचित व्यासपीठावर बोलवून गौरव करण्यात आला आणि त्या स्पर्धकाला त्या ठिकाणी 5 मिनिटं बोलण्याची संधी देखील देण्यात आली होती। तसेच व्यासपीठावर शिवरायांची आरती देखील करण्यात आली। लहान लहान चिमुकल्यांनी शिवरायांवर भाषण करताना सर्व प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आणि शिवरायांचा इतिहासच त्या चिमुकल्यांनी त्यांच्या भाषणामधून समोर मांडलेला होता। त्याचबरोबर जयवंत पब्लिक स्कूल आणि सिग्नेट पब्लिक स्कूल यांच्या विद्यार्थ्यांनी छत्रपतींच्या काळातील काही प्रसंग आपल्या डान्स आणि नाट्यछटांच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडले। या शैक्षणिक संकुलामधील 14 शाळा आणि महाविद्यालयातील प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक तसेच कार्यालयीन कर्मचारी, सेवक वर्ग, मावशी यांनी प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोखपणे बजावली। त्याबद्दल संकुल संचालकांनी या सर्वांचं आपल्या भाषणामधून भरभरून कौतुकही केलं। संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे यांनी सर्वांना छत्रपतींचा एक विचार सर्वांनी अंगीकारावा असं सांगितलं। तसेच तो म्हणजे स्त्रियांचा सन्मान आणि स्त्रियांचं संरक्षण। या दोन गोष्टी प्रत्येकानं अंगीकारल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीची शपथ त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच त्यांनी दिली। व्यासपीठाची व्यवस्था जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च यांनी अत्यंत मनमोहकपणे केली होती। वक्तृत्व स्पर्धेचं संयोजन जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन अर्थात बीएड आणि जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म यांनी केलं होतं। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकुलातील सर्व घटकांनी अथक परिश्रम घेतले आणि या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीतानं झाली। या कार्यक्रमाचे आभार प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे यांनी मानले होते। रमेश कुंभार, झूम ऑन न्यूज, पुणे।